गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। निळे निशाण संघटनेच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात यावल तालुका जिल्हा जळगाव तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 29 जुलै 2024 रोजी आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या महिला जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी सांगितले आहे। यावल ग्रामीण रुग्णालय येथे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी या संदर्भात आम्ही वारंवार निवेदन दिले असून परंतु जाणीवपूर्वक आमच्या मागणींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे, त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार यावल यांना देण्यात आले आहे। सदर आंदोलनाचे मुख्य विषय पुढील प्रमाणे: गर्भवती महिलांच्या प्रसूतीच्या वेळी सिझरची आवश्यकता असल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, नवजात शिशुकरिता अतिदक्षता विभाग कार्यान्वित करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाची सुरुवात करण्यात यावी, शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित करण्यात यावे, शवविच्छेदन गृहांमध्ये शव सुरक्षेकरिता शीतकालीन व्यवस्था करण्यात यावी, नेत्रचिकित्सक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, रुग्णवाहिका वेळेवर उपस्थितीकरिता उपाययोजना करण्यात याव्या, आपत्कालीन समयी रक्ताची गरज असते अन्यथा एखाद्या रुग्णाचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो, त्याकरिता रुग्णालयात रक्तपेढीची स्थापना करण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या आहेत। यावल तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असून अनेक वेळेस तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते, त्यामुळे शासन प्रशासनाने या जनहिताच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा संघटनेच्या वतीने भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। प्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपूर विभाग उपाध्यक्ष अनिल इंधाटे, तालुका अध्यक्ष विलास तायडे, लक्ष्मीताई मेढे, निकिता भावटे, मनीषा लोखंडे, मंदा साळवे, उपाध्यक्ष इकबाल तडवी, दीपक मेढे, संजय तायडे, जितेंद्र मेढे, अनिल तायडे, सागर तायडे, जगन तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112। बहुजन समाजातील माता भगिनी तसंच बांधवांना क्रांतिकारी जय भीम। आज यावल तहसीलदार कार्यालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महत्त्वाचे आमचे जे विषय होते तो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या गर्भवती माता आहे आमच्या, त्यांच्या ज्या अडचणी असतात, त्यांची जी हेळसांड या ठिकाणी होती ती तात्काळ थांबली पाहिजे। ज्या महिलांना सिझर करायची आवश्यकता पडत असेल त्यांचे तात्काळ सिझर या ठिकाणी झाले पाहिजे। नवजात शिशूंकरता अतिदक्षता विभाग या ठिकाणी उभारलं पाहिजे, शवविच्छेदन गृहाची दुरुस्ती केली पाहिजे, त्यानंतर रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे, इतर जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची इथं कायमस्वरूपी नेमणूक झाली पाहिजे, इथं वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक झाली पाहिजे। या विषयांच्या संदर्भात निळे निशाण संघटनेचे आज आंदोलन या ठिकाणी झाले। निदर्शने करून तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। तसंच येत्या 8 दिवसात जर या समस्या सुटत नसतील, यावल ग्रामीण रुग्णालयाची जी व्यवस्था आहे, जी दयनीय अवस्था झालेली आहे, त्या अवस्थेत जर बदल होत नसेल, जर त्या सुधारणा होत नसतील तर आजपासून 8 दिवसानंतर पुढच्या सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। आणि हे आंदोलन आज मुख्यमंत्री साहेब लाडकी योजना ही योजना खूप प्रसिद्ध झाली, ज्या महिलांच्या फॉर्म भरायला लागल्या, परंतु त्याच मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींचे जे या ठिकाणी हाल होत आहे, जे त्यांची हेळसांड होते, त्या गोष्टीकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष करू नये। कारण की या ठिकाणी येणाऱ्या ज्या गोरगरीब महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिला, त्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं, त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे। तरी मी शासन प्रशासन आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी, जे सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आहेत, जे आमचे प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, यांना मी सर्वांना विनंती करतो की हा जो प्रश्न आहे हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा तात्काळ सुटला पाहिजे। म्हणून आपण शासन प्रशासन यांचे जे प्रतिनिधी आहात आपण, तर या गोरगरीब महिलांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रश्न तात्काळ आपण मार्गी लावा, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय कांशीराम, जय निळे निशाण। छत्रपती शिवाजी महाराजांचा